नमस्कार. आजच्या या विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कालच्या भागात आपण काय केलं? इंग्रजीची जी अनाठायी भीती होती ना आपल्या मनात, ती आपण मस्तपैकी पळवून लावली, राईट? आता आज आपण सगळे मिळून एक खूप मोठा पाऊल पुढे टाकणार आहोत. आजचं हे सत्र एकदम प्रॅक्टिकल असणार आहे, म्हणजे आपण थेट कृतीकडे वळणार आहोत. आता एक सांगा, आपल्या सर्वांसोबत एक गोष्ट हमखास घडते. इंग्रजी ऐकलं किंवा अचानक बोलायची वेळ आली की एकदम आपली विकेट पडते. म्हणजे समोरचा फाडफाड इंग्रजी बोलतोय आणि आपण फक्त मान डोलवतोय. होतं ना असं? याला म्हणतात ट्रान्सलेशन ट्रॅप किंवा भाषांतराचा सापळा. आपण आधी मराठीत विचार करतो, मग डोक्यात ते ट्रान्सलेट करतो आणि माझं काही चुकलं तर लोक हसतील का या भीतीने गप्प बसतो. पण आता टेन्शन घेऊ नका, यावर आपल्याकडे एक भारी उपाय आहे. आणि तो उपाय म्हणजे मिंग्लिश. हा आपल्या इंग्रजी शिकण्याचा सर्वात सोपा आणि मजबूत पूल आहे. बघा, सुरुवातीलाच आपल्याला 100% परफेक्ट ग्रामर नकोय. आपण काय करणार? फक्त 70% मराठी आणि 30% इंग्रजी असं भन्नाट कॉम्बिनेशन वापरणार. यामुळे आपला आत्मविश्वास एकदम गगनाला भिडेल, हे नक्की. चला तर मग थेट सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अगदी रोजच्या वापरातल्या शब्दापासून. ऑनेस्टली. ऑनेस्टली म्हणजे काय तर प्रामाणिकपणे किंवा खरं सांगायचं तर. आपण नेहमी म्हणतो ना, खरं सांगायचं तर मला हे नाही आवडलं. आता त्या मोठ्या मराठी शब्दाऐवजी फक्त ऑनेस्टली वापरायचं. जसं ऑनेस्टली मला हा चित्रपट नाही आवडला. बघा किती सहजपणे एका इंग्रजी शब्दाने संपूर्ण वाक्याला कशी मस्त स्टाईल आली. बरं, कधी-कधी गोष्टी अगदी अनपेक्षितपणे घडतात. अशा वेळी अचानक म्हणण्याऐवजी आपण सडनली हा शब्द अगदी चपखलपणे वापरू शकतो. जसं की आम्ही गप्पा मारत होतो आणि सडनली पाऊस सुरू झाला. ऐकायला किती छान वाटतं ना? हे असं मराठी वाक्याच्या मधोमध इंग्रजी शब्द टाकल्याने बोलण्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो. आता समजा आपल्याला विषय बदलायचा आहे, तेव्हा एनिवे हा शब्द एकदम परफेक्ट बसतो. असो किंवा काही असो म्हणतो ना आपण, तसंच. समजा चर्चा थांबून दुसरीकडे वळायचंय, तर म्हणायचं एनिवे आपण उद्या भेटूया का? एकदम कॅज्युअल आणि मजेत आपण संभाषणाचा फ्लो कसा बदलू शकतो हे यातून समजतं. पुढचा शब्द तर आत्मविश्वास वाढवण्यासाठी एकदम जादुई आहे. डेफिनेटली. डेफिनेटली म्हणजे नक्कीच किंवा खात्रीने. आठवतंय? पहिल्या दिवशीही आपण याच संकल्पनेचा थोडा सराव केला होता. आता मी नक्की येईल असं म्हणण्याऐवजी आपण म्हणणार मी तुझ्या लग्नाला डेफिनेटली येईल. हा शब्द वापरला ना की समोरच्यालाही वाटतं की हा माणूस एकदम ठाम आहे. पण हे बघा, जेव्हा एखाद्या गोष्टीची 100% खात्री नसते तेव्हा आपण डेफिनेटलीच्या अगदी उलट अर्थाचा शब्द वापरणार. तो म्हणजे प्रॉबब्ली, म्हणजे बहुधा किंवा कदाचित. जसं की तो प्रॉबब्ली आज उशिरा येईल. इथे या शब्दाच्या उच्चाराकडे थोडं लक्ष द्या बरं का, कारण स्पष्ट उच्चार असेल तर आपलं मिंग्लिश आणखी आकर्षक ऐकू येतं. आता आपल्या रोजच्या सवयींबद्दल बोलायचं असेल तर युज्युअली हा शब्द अतिशय सहज वापरता येतो. म्हणजे सहसा किंवा नेहमीप्रमाणे. मी युज्युअली सकाळी 6 वाजता उठतो असं म्हटलं की वाक्य केवळ साधं वाटत नाही, तर ऐकणाऱ्यावर एक चांगला प्रभाव पडतो. आपल्या दररोजच्या सवयी सांगताना हा शब्द मराठी वाक्यात अगदी सुंदरपणे गुंफता येतो. एखाद्या वाईट किंवा दुःखद गोष्टीबद्दल सहानुभूती व्यक्त करायची असेल तेव्हा अनफॉर्च्युनेट हा शब्द कामी येतो, म्हणजे दुर्दैवी. उदाहरणार्थ, त्याचा अपघात झाला हे खूप अनफॉर्च्युनेट आहे. उच्चार करताना थोडं तोडून बोलायला सोपं जातं. अनफॉर्च्युनेट असे थोडे अवघड वाटणारे शब्द वापरले की आपला भाषिक पाया आणखी भक्कम होतो. आणि हा पुढचा शब्द तर आजकाल प्रचंड ट्रेंडिंग आहे. लिटरली म्हणजे खरंच किंवा शब्दशः. जेव्हा आपल्याला आपल्या भावनांवर खूप जोर द्यायचा असतो तेव्हा हा शब्द एकदम कमाल काम करतो. मी लिटरली थकून गेलोय आता, म्हणजे अक्षरशः जीव गेलाय माझा. हा शब्द वापरला की आपली प्रतिक्रिया एकदम स्ट्रॉंगपणे समोरच्यापर्यंत पोहोचते. कधीकधी काय होतं, मोठी मोठी मराठी वाक्य बोलणं खूप कंटाळवाणा वाटतं. अशा वेळी इग्नोर हा शब्द थेट मुद्द्यावर आणतो. त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस असं लांबचक बोलण्यापेक्षा फक्त त्याच्या बोलण्याकडे इग्नोर कर. दॅट्स इट. एकदम सोपं आणि सुटसुटीत. आणि आपल्या यादीला पूर्ण करणारा आणि कॉन्फिडन्स जबरदस्त वाढवणारा शब्द म्हणजे मॅनेज. मॅनेज. काळजी करू नको, मी सगळं मॅनेज करीन. हे वाक्य जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा समोरच्याला किती मोठा दिलासा मिळतो. आणि आपण परिस्थिती कशी मस्त कंट्रोलमध्ये ठेवली आहे याचा एक सकारात्मक मेसेजही यातून जातो. चला तर आज शिकलेल्या या 10 शब्दांवरून एकदा पटकन नजर फिरूया. ऑनेस्टली, सडनली,
एनिवे, डेफिनेटली, प्रॉबब्ली, युजली, अनफॉर्च्युनेट, लिटरली, इग्नॉर आणि मॅनेज. हे फक्त शब्द नाहीत बरं का. हे आपलं एक मिंग्लिश टूलकिट आहे. एक काम करा, याचा एक पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे दिवसभरात हे शब्द वाचून त्यांचा रोजच्या बोलण्यात वापर करणं एकदम सोपं जाईल. आता वेळ आली आहे प्रॅक्टिकलची. तुमचा आजचा अभ्यास एकदम सोपा आणि मजेदार आहे. या 10 शब्दांपैकी तुमचा सर्वात आवडता कोणताही एक शब्द निवडायचा आणि त्यावरून स्वतःचं एक मिंग्लिश वाक्य तयार करायचं. आणि हो, ते वाक्य खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. म्हणजे नुसतं ऐकल्यासारखं होणार नाही, तर प्रॅक्टिससुद्धा होईल आणि ते कायम लक्षात राहील. तर मंडळी, आज आपण मिंग्लिशच्या मदतीने इंग्रजी शब्दांशी अगदी सहज मैत्री केली. आता विचार करा, जर हे 10 साधे शब्द आपला कॉन्फिडन्स इतका वाढवू शकतात, तर जेव्हा आपण पूर्णपणे स्वतःची ओळख इंग्रजीतून देऊ, तेव्हा तो कॉन्फिडन्स कोणत्या शिखरावर असेल? उद्याच्या भागात आपण हेच शिकणार आहोत, स्वतःची ओळख इंग्रजीत कशी द्यायची. तोपर्यंत आजच्या शब्दांची प्रॅक्टिस करत रहा आणि भाषेचा हा प्रवास असाच एन्जॉय करत रहा.